15 सेकंदाची रील्स बघायला खूप सोपं वाटतं, पण तीच रील्स पुढं करून एडिट करायला जी मेहनत लागते ना, ती फक्त एका एडिटरलाच माहिती. 15 सेकंदाची रील्स बघायला खूप सोपं वाटतं, पण तीच रील्स करून एडिट करायला जी मेहनत लागते ना, ती फक्त एका एडिटरला. जय शिवराय मित्रांनो. तर डेमोमध्ये बघितल्याप्रमाणे रील क्रिएट करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये यायचं आहे आणि प्रोजेक्ट्समध्ये आल्यानंतर आजच्या व्हिडिओमध्ये वापरले जाणारे बीटमार्क आणि शेकी प्रीसेट आपल्या वेबसाईटवरून इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत अलाइट मोशनमध्ये. आणि अलाइट मोशनमध्ये आल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा बीटमार्क प्रीसेट ओपन करून घ्यायचा आहे. तर ओपन केल्यानंतर रेक्टँगल लेअर किंवा आपली PNG बीट्स प्रॉपर इथं तुम्हाला दिलेले आहेत. तर फर्स्ट स्टेप काय करायचं, स्टार्टिंगला येऊन सगळ्यात पहिल्यांदा खाली प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे. तर मीडियामध्ये गेल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इंटरफेस दिसून येणार आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा तुमचा एक इमेज इथे ॲड करून घ्यायचा आहे. आता हा इमेज मी तर डेमोसाठी यूज करतोय. तुम्ही स्वतःचा इमेज यूज करून हा स्टेटस आहे तो क्रिएट करू शकता. आता इमेज ॲड केल्यानंतर याची लेंथ शेवटच्या बीटमार्कपर्यंत अशा प्रकारे वाढवून घ्यायची आहे. वाढवून घेतल्यानंतर सगळ्यात पहिला बीट म्हणजे इथं आपल्याला काय करायचं आहे की 10.11 या सेकंदाचे बीटमार्कवर येऊन इथं इमेज लेअरच्याच खाली तुम्हाला या इमेज लेअरचे 2 भाग करून घ्यायचा ऑप्शन दिसतोय, त्याच्यावर एकदा क्लिक करायचे आहे. त्याचबरोबर इथपासून चालू होणारा प्रत्येक या भागाला कट करून अशा प्रकारे घ्यायचा आहे. आणि नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, हा जो आपला फर्स्ट लेअर म्हणजे फर्स्ट लॉंग लेअर इमेज आहे तो लॉंग प्रेस करून आपल्याला रेक्टँगल लेअरच्या खाली घेऊन यायचा आहे. म्हणजे प्रॉपर अशी तुम्हाला अशा प्रकारे इथं रेक्टँगल दिसून येणार आहे. अशा प्रकारे बघू शकताय की जे रेक्टँगल आहेत तुम्हाला याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. फक्त काय करायचं आहे, रेक्टँगल लेअर ही अशा प्रकारे प्रॉपर सेट करायचे. तर रेक्टँगल लेअर झाल्यानंतर तुम्हाला इथं जे वरती तुम्हाला टेक्स्ट दिसत आहे ते तुम्हाला इथंच प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आपल्याला नेक्स्ट स्टेप काय करायचं आहे, या प्रत्येक इमेज लेअरला आपल्याला इफेक्ट द्यायचा आहे. त्यासाठी इथून बॅक निघून आपल्याला शेकी प्रीसेट ओपन करून घ्यायचं आहे आणि ते 3 इफेक्ट तुम्ही बघू शकताय. तर सगळ्यात पहिला बीट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. त्यानंतर मेन प्रोजेक्टला पहिल्या इमेज लेअरला आपल्याला फक्त इफेक्ट अप्लाय करायचा आहे. त्यानंतर इथून बॅक निघून परत एकदा शेकी प्रीसेट ओपन करून हा जो सेकंड नंबरचा इफेक्ट आहे तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, इथं आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा बघू शकता की 10.11 या सेकंदाच्या बीटमार्कला पेस्ट केल्यानंतर शेवट आपल्याला 13.26ला पेस्ट करायचं आहे. त्यानंतर परत एकदा बॅक निघून शेकी प्रीसेट ओपन करून हा जो थर्ड इफेक्ट तुम्हाला दिसतोय तो इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. कॉपी करून घेतल्यानंतर मेन प्रोजेक्टला येऊन इथं आपल्याला काय करायचं आहे, जो मधील एक इमेज राहिला आहे 12.12 या सेकंदाचा त्या इमेजला पेस्ट करायचं आहे. आणि 10.11 सेकंदाच्या बीटमार्कवर येऊन खालील प्लस चिन्हावर क्लिक करून मीडियामध्ये जायचं आहे आणि एडिटर PNG दिला आहे तो ॲड करून त्याची लेंथ शेवटपर्यंत वाढवायची आहे आणि प्रॉपर असं वरती सेट करायचे. बघू शकता अशा प्रकारे सेट केल्यानंतर स्टार्टिंगपासून याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला अशा प्रकारे दिसून येणार आहे. तर आपला स्टेटस आहे तो इथं क्रिएट झालेला आहे. तर याला सेव्ह करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा वरती ॲरो चिन्ह एकदा क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर व्हिडिओचं ऑप्शन सिलेक्ट करून एक्सपोर्टवर क्लिक करायचं आहे. अशा प्रकारे आपला स्टेटस आहे तो HD मध्ये सेव्ह होऊन जाईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या.